काल रात्रीच्या झालेल्या मुसळधार पावसाने भूस्खलन झालेलं आहे। मी आता आचोळेच्या बावशेतपाडा येथे आलेलो आहे। आपण पाहू शकता की हा जो परिसर आहे, या परिसरात तर हा डोंगर जो आहे, या डोंगर कोसळला, या डोंगराच्या वरती आपण जर पाहिलं तर अनेक झोपड्या अनधिकृतपणे बांधलेल्या आहेत आणि या बांधलेल्या झोपड्या या ठिकाणी आता याचं भूस्खलन झालेलं आहे। अनधिकृत असलं तरी ही जी आहे ती फॉरेस्टची जागा असल्याचं सांगितलं जात आहे, परंतु महापालिकेने या ठिकाणी भूस्खलन होणारे जे आचोळे आहे त्या ठिकाणी जाहीर केलं होतं, परंतु या ठिकाणी कोणतीही संरक्षक भिंत अथवा संरक्षक हे बांधण्यात आलेलं नाही। त्यामुळे हे जे आहे हा पूर्ण डोंगर ढासळलेला आहे आणि हा जो रस्त्यावर आलेला सगळा ढिगारा जो आहे तो या ठिकाणी महापालिकेने बाजूला जरी केला असला तरी या ठिकाणच्या घरांना मोठा धोका निर्माण झालेला आहे। महापालिका फक्त घोषणा करते, मात्र याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप येथील नागरिक करत आहेत। विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, नालासोपारा।